नगरपालिका निवडणुकीत जाहीर प्रचार करण्याची निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे। यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून प्रचारासाठी एका दिवसाची वाढीव संधी उपलब्ध झाली आहे। विशेषतः अपक्ष उमेदवारांसाठी ही मुदतवाढ अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी आता उमेदवारांना 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। यापूर्वी प्रचाराचा कालावधी 30 नोव्हेंबर रात्री 10 पर्यंत होता। निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। प्रचारासाठी कमी वेळ मिळत असल्याची तक्रार उमेदवारांनी व्यक्त केली होती। प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज भरताच प्रचारात उतरले, मात्र अपक्ष उमेदवारांना मोठी अडचण निर्माण झाली। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर रोजी संपली होती, तर 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात आलं। अपक्ष उमेदवारांना त्याच दिवशी निवडणूक चिन्ह मिळालं आणि त्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। रायगड जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी 8 अपक्ष उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 82 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपुरा कालावधी मिळाल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र आता मिळालेल्या मुदतवाढीमुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद। रायगड जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये आणि मतदान सुरळीत पार पडावं यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील सर्व आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहेत। याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केलाय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।